संपूर्ण महाराष्ट्राला मोठा फटका बसणार। आता एकही व्यक्ती वाचणार नाही, कारण की महाराष्ट्रासाठी सर्वात वाईट दिवस ठरणार आहे ही एक तारीख ज्या दिवशी 12 कोटी जनतेची झोप उडणार। महाराष्ट्राच्या हवामानासंदर्भात एक अशी बातमी समोर आली की ज्याने अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडवली आहे। गेल्या 10 दिवसापासून राज्यात सुरू असलेला पाऊस काल रात्री अचानक बंद झाला। आज सकाळी तर महाराष्ट्रात ऊन पडलं। आता सगळ्यांना वाटलं हा ऊन पावसाचा खेळ नेहमी सुरूच असतो, पण तेवढ्यात राज्यात एक अशी विचित्र गोष्ट घडली। निसर्गानं एक असा वेगळाच इशारा दिलाय की ज्यामुळे महाराष्ट्र बंद होणार, कारण की एक अशी तारीख जाहीर करण्यात आली त्या दिवशी सगळी परिस्थिती बदलणार आहे। महाराष्ट्रावर एकाच वेळी तिन्ही बाजूनी निसर्गाचा असा हल्ला होणार आहे की जो गेल्या 150 वर्षात कधीच पाहायला मिळाला नव्हता। एक दिवस ज्या दिवशी महाराष्ट्रावर सगळ्यात मोठं संकट कोसळणार। आता खरं तर ही बातमी हवामानाची आहे, कदाचित तुम्ही त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष कराल, पण ही माहिती केवळ कमी पाऊस किंवा जास्त पावसाची नसून एक अशा तिसऱ्या संकटाची आहे की ज्यामुळे सगळं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पहा, कधी अख्ख्या राज्याविषयी अख्खं राज्य थांबवण्याचा विचार कधी केला जात नसतो, पण जेव्हा तिन्ही बाजूनं एक संकट येतं तेव्हा अख्खं महाराष्ट्र थांबवण्याचा निर्णय घेतला जातोय। खरं तर कालपर्यंत सगळं सुरळीत होतं, पण काल अचानक पाऊस बंद झाला। आता सगळ्यांना वाटलंय नेहमीच आहे, पण पहाटेच अरबी समुद्राच्या मधोमध एक विचित्र घटना घडली। खरं तर हा पहिलं संकट होतं, ही संकटाची पहिली चाऊल होती। आता सगळ्यांना वाटलं अरबी समुद्रात नेहमी काही ना काहीतरी घडतं, पण अगदी काही मिनिटातच म्हणजे आज सकाळी 9 वाजताच बंगालच्या उपसागरात त्यापेक्षाही भयानक विचित्र परिस्थिती तयार झाली। अजूनही लोक दुर्लक्ष करत होते, कारण की हा संकटाचा दुसरा मोठा इशारा होता, पण तितक्यात उत्तरेकडून एक असं तिसरं संकट आलं जे गेल्या 150 वर्षात कधीच घडलं नव्हतं। होय, आता हे संकट इतकं भयानक आहे की ज्यामुळे अख्खं सरकार हादरून गेलंय। अख्खा महाराष्ट्र थांबवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, कारण की ही बातमी अशी आहे की जी ऐकून अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना हार्ट अटॅक येऊ शकतो। कारण की आता कोणतंही घर वाचणार नाही, कारण की एक तारीख जाहीर करण्यात आली, ती तारीख अतिशय धोकादायक आहे। जेव्हा राज्यावर तिन्ही बाजूने हल्ला होईल तेव्हा काहीच राहणार नाही। तो दिवस देखील आता जाहीर करण्यात आलाय, कारण की अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि उत्तरेकडून आलेलं तिसरं संकट या तिघांचा एक मोठा फटका महाराष्ट्राला बसणार। त्यामुळे सरकारनं तो धोकादायक निर्णय आता घेतलाय। ती अत्यंत भयानक तारीख सांगितली आहे। त्या तारखेला आता तुमच्या जिल्ह्यात काय सुरू आणि काय बंद हे पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। खरं तर वातावरणामध्ये नेहमी हळूहळू बदल घडतात। कधी एका समुद्रात कमी दाब निर्माण होतो तर कधी दुसऱ्या समुद्रात होतो, पण यावेळेस दोन्ही समुद्रातच विचित्र परिस्थिती निर्माण होत असतानाच तिसरीकडून एक तिसरं संकट आल्यानं आता सगळ्या महाराष्ट्रावर मोठा हाहाकार उडणार आहे। सगळ्यात मोठा फटका हा महाराष्ट्राला बसतोय। खरं तर याचे वाईट परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे। लक्षात घ्या, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अचानक काही घडत नसतं, ते हळूहळू घडत असतं। तुम्ही पाहिलं असेल की अचानक धुळ्यामध्ये पूर आला। 15 दिवसापूर्वी विदर्भात भूकंपाचे धक्के बसले होते, पण गेल्या 24 तासात नाशिकमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहे। अक्षरशः एका गावात तर 5 मिनिटात एक धरण भरले। इतकी ढगफुटी झाली की निसर्गाचं हे संकट होतं ज्याची कल्पना कुणी केली नव्हती तेवढं आले। आता खरं तर ही परिस्थिती गेल्या 150 वर्षात कधीच आली नव्हती। एका बाजूला भूकंप होतोय, दुसरीकडे ढगफुटी होते, तर एका ठिकाणी एकही थेंब पाऊस पडत नाही। खरं तर हे लोक म्हणतात निसर्ग बदललाय, प्रदूषण झाले, मानवानं हस्तक्षेप केलाय म्हणून झाले, पण नाही, याच्या मागे कारण तिसरंच होतं। तो होतं हे तिन्ही बाजूने झालेला हल्ला। आता सरकारने याची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बैठका घेतल्या आणि आता जी शाळा कॉलेजेस चालू आहेत, जी लोक कामाला जात आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची नियमावली आता जाहीर केली। नागरिकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला। 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता नियम बदलणार। एक दिवस ठरवण्यात आला, तुमच्या जिल्ह्यात आता नेमकं शाळा कॉलेज कसे चालू राहणार का बंद राहणार, तुम्ही जिथे राहता तिथे काय नियम लागू होणार, कोणत्या ठिकाणी कामे बंद आणि कोणते सुरू राहणार, स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची माहिती दिलेली आहे। पहा, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी हे 5 महत्त्वाचे इशारे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेत, जे तुम्हाला पाळावेच लागतील। मग आता तुम्ही कोणत्या भागात, नेमकं तुमच्या भागात काय बदल होणार, कोणत्या भागात सुट्टी आहे, कुठे कामकाज सुरू राहील, हे तिसरं तिहेरी संकट नेमकं कसं काय आलं, याचा फटका कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक बसेल, सॅटेलाइट चित्रात नेमकं काय आढळलं की ज्यामुळे अख्खा महाराष्ट्र बंद करण्याची चर्चा सुरू झाली। चला संपूर्ण सविस्तर माहिती समजून घेऊया। पहा, महाराष्ट्रासाठी अतिशय नाजूक वेळ आता आली आहे, कारण की निसर्गाचा असा मोठा तडाखा बसणार की ज्यामुळे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडेल।
4-5 दिवसापासून पाऊस कमी अधिक प्रमाणात जोर धरतोय. काही भागामध्ये महापूर आहे, तर काही ठिकाणी घरं बुडाली, तर काही ठिकाणी प्यायला पाणी नाहीये. पण काल रात्री अचानकपणे संपूर्ण महाराष्ट्रातला पाऊस गायब झाला. जणू काही उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण व्हावी असं आकाश स्वच्छ झालं. सुरुवातीला कोणाला समजलं नाही, कारण की प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये काय होतं, कधी पाऊस येतो, थांबतो, पुन्हा सुरू होतो, हे कायमचं सायकल असतं. पण आज जे घडलंय ते सर्वसामान्य सायकल नाहीये, तर याने अक्षरशः मंत्रिमंडळाच्या पायाखालची जमीन सरकली. अक्षरशः जेव्हा जागतिक हवामान संघटनेनं एक सॅटेलाइट फोटो पंतप्रधानांना पाठवला आणि त्यानंतर अख्ख्या राज्यातल्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली. हा धोका संपूर्ण देशाला फटका देतोय, पण याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसतोय. निसर्गाने तीनही दिशांनी राज्याभोवती एक भयानक चक्र तयार केले, ज्याने प्रशासनाचे धाबे दाणले. आता प्रत्येक भागात हाय अलर्टचे आदेश जारी करण्यात आले, कारण की सर्व 36 जिल्हे एकाच वेळी या संकटात ओढले जाण्याची शक्यता. आता पहा, यातलं पहिलं संकट पश्चिमेकडून म्हणजे अरबी समुद्रात तयार झाले. गेल्या 24 ते 48 तासात तिथे आठी प्रचंड बाष्पाचा डोंगर उभा राहिलाय, ज्याने हवामान खात्याचे सगळे विक्रम मोडलेत. अवाढव्य किनाऱ्याच्या दिशेने वेगानं सरकतोय. समुद्रात हवेचा दाब इतका कमी झालाय की 60 ते 70 किलोमीटर प्रति तास वेगानं चक्राकार वारे वाहू लागलेत. अरबी समुद्रातला हा तडाखा इतका भयानक आहे की ही बातमी समजताच मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच बैठक बोलवली आणि हा मोठा निर्णय घेण्यात आला. अख्खं राज्य झोपलं होतं तेव्हा मंत्रालय जागं होतं, कारण की ती एक तारीख आहे. त्या तारखेला हे तिन्ही संकट एकमेकावर आदळणार असून महाराष्ट्रात मोठा त्या ठिकाणी स्फोट होणार. खरं तर पहिली बैठक सुरू होती. बैठक सुरू असतानाच दुसरी बातमी आली, ज्यामुळे विद्यार्थी आणि जे कामाला जाणारे लोक आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठक मुंबईत सुरू होती तेव्हाच दुसरं महासंकट पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरातून आलं आणि एक अद्भुत यंत्रणा याच्या उपग्रहाद्वारे दिसली. तिथेही एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. आता ते पूर्वेकडून विदर्भ आणि मराठवाड्याकडे ते झेपावते. त्याच्यामध्ये वाऱ्याचा वेग इतका आहे की ज्यामुळे जमिनीवरची उष्ण हवा आणि आकाशातले थंड ढग एकामेकावर आपटून संपूर्ण विदर्भ मराठवाड्यामध्ये एक विजेचा गडगडाट त्या ठिकाणी होणार आहे. धुळ्यापर्यंत एक पाण्याचा हाहाकार माजला जाणार. आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली होती. बैठकांवर बैठका सुरू होत्या, पण तेवढ्यात तिसरं संकट आलं उत्तरेकडून. होय, उत्तरेकडून जे संकट आलेलं आहे त्यानेच खरं तर महाराष्ट्राचा काळ त्या ठिकाणी ठरणार आहे. एक असं संकट, एक दक्षिण मान्सून द्रोणीय रेषा उत्तरेकडून त्या ठिकाणी येताना आढळलेली आहे. आणि ही जी रेषा आहे, हा जो द्रोणीय मान्सून ट्रप आहे, तर हा मधोमध अडकलाय आणि ज्याला धडक दिली आहे अरबी समुद्रातला कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातला कमी दाबाचा पट्टा. या तीनही गोष्टींची धडक आता होणार असून अख्ख्या महाराष्ट्राला याचा फटका बसणार. आता मग ती तारीख कोणती आहे की ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडेल, तर ती तारीख आहे 21 ऑगस्ट. होय, 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान या तीनही संकट एकमेकांना धडकून महाराष्ट्राला घाम फुटणार. एक असा महाप्रलय उसळेल जो मागच्या 150 वर्षात कधी पाहायला गेला नसेल. खरं तर या महाविनाशाची चाहूल आता लागलेली आहे आणि ज्याची अक्षरशः माहिती जागतिक हवामान संघटनेनं देखील दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारची धोकादायक परिस्थिती निर्माण होणार. पुढचे 72 तास अत्यंत महत्त्वाचे, कारण की पुढील 72 तासानंतर म्हणजे 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान अक्षरशः महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडण्याची शक्यता, ज्यामध्ये नाशिक, जळगाव, धुळ्यासह उत्तर महाराष्ट्र, खान्देश, त्यानंतर मराठवाड्याचा भरपूर भाग, पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये अतिमुसळधार ते ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे. शाळा कॉलेजला देखील सुट्ट्या देण्याची शक्यता त्यावेळेस सरकारकडून वर्तवण्यात येईल. तर आता सध्या तुमच्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.